आजपर्यंत कधी असं झालेलं नाहीये, की आपण एखादा विचार केलेला आहे आणि त्या विचाराप्रमाणे कधी घडलं नाही. माणूस जो आहे हा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हा 72,600 वेळा विचार करतो. हे सायंटिफिकली आता प्रूव्ह झालेलं आहे. आणि या 72,600 जे विचार आहेत त्याच्यापैकी 68,000 विचार हे फक्त निगेटिव्ह विचार असतात. म्हणजे विचार करा की आपण निगेटिव्ह किती विचार करत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला जे काही हवं आहे आयुष्यामध्ये, आपण जे पण काही मागतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल सकाळी आपण जे मागतोय, संध्याकाळी आपण ते निगेटिव्हिटीमध्ये आपण त्याला कन्व्हर्ट करून टाकतो. आणि मग त्याच्यामुळेच काय होतंय की आपल्याला जे हवं आहे, जे आपल्याला साध्य करायचं आहे, त्याच्यामध्ये आपणच कॉन्सन्ट्रेट प्रॉपर करू शकत नाही. आणि आपलं जर कॉन्सन्ट्रेशन नसेल तर अशी कुठली पण क्रिया विदाउट कॉन्सन्ट्रेशन आजपर्यंत तरी झालेली नाहीये. आणि त्यासाठी आपल्याला आपले विचार हे नेहमी पॉझिटिव्ह ठेवणं फार गरजेचं आहे. नाही, मी मानतो की ॲक्च्युली आपले विचार हे नेहमी मंकी माइंड आहे बेसिकली. कधी आज, कधी हा विचार, कधी तो विचार, कधी तो विचार, आज वेगळा विचार, उद्या वेगळा विचार, हे होत असणार आहे. पण आपल्याला जर ही कंट्रोल करण्याची एखादी सिस्टम जर समजली तर, म्हणूनच ॲक्च्युली आपण हा आजचा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहे. आपल्याला काय करायचं आहे की सर्वात प्रथम आपल्याला हे माहिती आहे का की आपल्याला काय हवं आहे. मुळात आपल्याला हेच माहिती नसतं की आपल्याला काय हवं आहे. मग सर्वात प्रथम आपल्याला जे हवं आहे, जसं हवं आहे, त्याची सर्वात प्रथम एक लिस्ट बनवा. मग याचा विचार करू नका की माझ्या बँकेमध्ये किती बँक बॅलन्स आहे, मला नोकरी आहे की नाही आहे, माझा व्यवसाय ठीक चालू आहे की नाही चालू आहे, मला कोणी साथ देईल की नाही देईल, हे कसं काय घडेल. फक्त विचारांच्याच फक्त दृष्टिकोनातून किंवा फक्त विचार जर केला किंवा फक्त लिहून काढलं तर कसं काय घडेल. अशी जर निगेटिव्हिटी असेल तर मग काहीच उपयोग नाही. ज्याप्रमाणे आपण समजा एखाद्या दवाखान्यात जातो आणि तो डॉक्टर जर आपल्या अनुभवातला असेल, आपल्याला माहिती असेल, तर मग तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला फार लवकर गुण लागतो. पण त्याच्यापेक्षाही चांगला शिकलेला मोठं हॉस्पिटल असलेला समजा एखादा डॉक्टर असेल, आणि जर त्या ठिकाणी जर तुमचा विश्वास नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कितीही भारीतल्या गोळ्या घेतल्या तरी पण तुम्हाला त्याचा काही फरक जाणवत नाही. आणि म्हणून तुम्हाला काही गोष्टी ह्या करणं फार महत्वाच्या आहेत. कारण प्रॉब्लेम असा आहे की ऑलरेडी तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये गुरफटलेला आहात. आणि विचार करा की जो पण तुम्ही निर्णय घेणार आहात त्यानेच तुमचं पुढचं भविष्य जे आहे ते अवलंबून असणार आहे. माझ्याकडे भरपूर असंख्य अशा केसेस येतात. मी त्याला सांगत असतो की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. पण अगेन हे मंकी माइंड असल्यामुळे काय होतं की सकाळी पॉझिटिव्ह, संध्याकाळी निगेटिव्ह. म्हणजे जे आपण सकाळी चांगलं करायचा आपण प्रयत्न करतो तर ते कुठेतरी परत निगेटिव्ह होऊन जातं. आणि आपला ब्रेन जो आहे ना तो आता फार निगेटिव्ह ट्रेन झालेला आहे. आता ट्रेनिंग मेथड जी आहे ते सांगायचं म्हटलं तर जी सायकल किंवा जी गाडी, जी कार आपण सुरुवातीला चालवायला घाबरत होतो, ती आता आपण सहज चालवतोय. कारण का, वारंवार तिला चालवल्यामुळं आपण किंवा ती क्लच कसा दाबायचा आहे, गिअर कसा टाकायचा आहे, स्पीड कसा वाढवायचा आहे किंवा कंट्रोल कसा करायचा आहे, ब्रेक कसा आपल्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे, किंवा आपण टर्न घेत असताना राईट टर्न आणि लेफ्ट टर्न आपण कसा घ्यायचा, हे प्रॉपर ट्रेनिंग आपल्याला दिल्याच्या नंतर ब्रेननी ते पूर्णपणे ऍक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे मग त्याने तुम्हाला पारंगत केलं. मग त्याचप्रमाणे या ब्रेनला आपण पारंगत करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला हवं असणार. मग ते जॉबबद्दल असू देत, तुमचे काही रिलेशनशिप असतील, त्यानंतर तुमचे मनीचे प्रॉब्लेम असू देत, कर्जबाजारी आहात तर त्याचे प्रॉब्लेम असू देत, आजारपण असू देत, व्यवसायाच्या अडचणी असू देत, वा इतर कुठल्या काही तुमच्या समजा काही बाधी असतील, तर त्यासाठी जर तुम्ही विचारपूर्वक, पूर्णपणे पॉझिटिव्ह विचारपूर्वक जर आपलं स्वतःचं भविष्य घडवायचा प्रयत्न केला तर ते नक्कीच घडतं. पण त्यासाठी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की मुळात तुम्हाला हवंय तरी काय. कारण तुम्हाला आज सकाळी काहीतरी वेगळं हवंय आणि तुम्हाला आज संध्याकाळी काहीतरी वेगळं हवंय. आणि याच विचारांमध्ये काय होतंय की ना तुम्ही सकाळी केलेल्या विचारावरती कॉन्सन्ट्रेट करू शकताय, ना तुम्ही संध्याकाळच्या विचारावरती कॉन्सन्ट्रेट करू शकताय. मग काय करा अशा वेळेस, सर्वात प्रथम हे लिहा की तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या ह्या दिवसांमध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये तुम्हाला काय काय हवं आहे, त्याची एक लिस्ट बनवा. आणि मग ती लिस्ट बनवल्याच्या नंतर
काय करायचं आपल्याला, पूर्णपणे एकदा परत वाचन करा. होऊ शकतात त्या 10 गोष्टी असतील किंवा 15 गोष्टी असतील, तर त्याचा पूर्णपणे प्रॉपरली त्याचं वाचन करा. आणि ते वाचन केल्याच्या नंतर 5 अशा गोष्टी की ज्या आता खरंच महत्वाच्या आहेत, त्या आता लगेच सुरू व्हायला पाहिजेत, त्या 5 गोष्टी बाजूला लिहून काढा. मग ते लिहिल्याच्या नंतर त्या 5 पैकी 2 अशा गोष्टी ज्या आता लगेच सुरू व्हायला पाहिजेत. 5 तर सुरूच व्हायला पाहिजेत, पण त्या 5 पैकी पण 2 अशा प्रायोरिटी आहेत, मेजर आहेत, की त्या आता लगेचच सुरू व्हायला पाहिजे. त्या थांबल्याच नव्हत्या पाहिजे होत्या, त्यांना ऑलरेडी फार डिले झालेल्या आहेत. अशा फक्त 2 गोष्टी सविस्तर लिहा, की ते तुम्हाला किती महिन्यांमध्ये, किती वर्षांमध्ये तुम्हाला ते कम्प्लीट व्हायला पाहिजेत. त्यासाठी हवी असणारी सामग्री, त्यासाठी हवा असणारा बँक बॅलन्स, त्यासाठी हवा असणारं तुमचं नॉलेज, हे तुम्हाला कशा पद्धतीने हवं आहे, काय काय हवं आहे, कुठे हवं आहे. समजा फॉर एक्झाम्पल की मी घर घ्यायला ऑलरेडी फार डिले केलेला आहे आणि आता कसंही करून या 6 महिन्यामध्ये माझं स्वतःचं घर व्हायलाच पाहिजे. मग कुठे व्हायला पाहिजे, तर फॉर एक्झाम्पल माझं समजा एखाद्या विमाननगर सारख्या माझ्या एरियामध्ये माझं घर असलं पाहिजे. मग मुळात विमाननगर समजा म्हटल्याच्या नंतर तुम्ही जर असा विचार कराल, अरे बापरे, विमाननगरमध्ये माझं कसं काय घर होणार, माझ्याकडे तेवढा बँक बॅलन्स नाहीये, माझी नोकरी नाही, माझा व्यवसाय नाहीये, हा विचार तुम्ही करायचा नाहीये. हा विचार जो आहे, हा विचार बिलकुल निगेटिव्ह तुम्हाला घेऊन जाईल. तुम्हाला फक्त हे महत्वाचं आहे की तुम्हाला घर कुठे हवं आहे, किती BHK हवं आहे, आणि त्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला किती पैशांची जमाजमी लागणार आहे, आणि तेवढे पैसे माझ्याकडे मिळत आहेत हे पूर्णपणे त्याचा ज्याप्रमाणे आपण एखादा निबंध लिहितो त्याप्रमाणे लिहा. जर समजा कोणाचं रिलेशनशिपमध्ये अडचणी असतील, प्रॉब्लेम असेल, तर ती रिलेशनशिप तुम्हाला कशा पद्धतीने हवी आहे हे पूर्णपणे डिटेल त्याच्यामध्ये लिहा. जर मुलं असतील तर मुलांना फर्स्ट नंबर आणायचा असेल, तसं मुळात सगळ्यात पहिले की फर्स्ट नंबर माझाच काय यायला पाहिजे. कारण मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे किंवा ती माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. या विचारामुळे काय होतंय की तुमचं जे माइंड जे आहे ना, ते त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये चालतं, आणि म्हणून मग तुम्ही पुढे जात नाही. सो थिंक अबाउट की माझा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा पहिला नंबर येतोय, आणि मग त्यासाठी हवं असणारं नॉलेज, त्यासाठी हवं असणारं कॉन्सन्ट्रेशन हे तुम्हाला कशा पद्धतीने हवं आहे, तो माहोल घरातला तुम्हाला कसा हवा आहे हे तुम्हाला पूर्णपणे प्रॉपरली तुम्हाला लिहून काढावं लागेल. कारण आता पूर्णपणे कन्फ्यूज माइंड आहात तुम्ही. जेव्हा लिहिल्याच्या नंतर तुम्हाला ज्याप्रमाणे हवं आहे ते तुम्ही अगदी पूर्णपणे सर्रासपणे लिहू शकता, मुक्तपणे लिहू शकता, आणि त्याच्यामुळे काय होतं की आपले विचार जे ते पॉझिटिव्ह होतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचं वातावरण निर्माण करायचं आहे ते पूर्णपणे लिहा. आणि लिहिल्याच्या नंतर 11 वेळा रोज आरशासमोर बसून ते वाचायचं. जेव्हा तुम्ही आरशासमोर बसून ते वाचता, तर त्यावेळेस सर्वात पहिले स्वतःचं रिफ्लेक्शन, स्वतःचा कॉन्फिडन्स जो आहे ते वाचत असताना आपला दृढ होतो, चांगला आपला सक्षम होतो. अदरवाईज मला एखादी गोष्ट हवी आहे, मला समजा एखादं मोठं चांगलं घर हवंय, मला चांगला एखादा बंगला हवाय, पण मुळात मीच कॉन्फिडन्स नाहीये की अरे मला कसं काय मिळणार, शक्यच नाही मला मिळणार. हा तुमचा जो बेसिकली जो कॉन्फिडन्स आहे ते स्ट्रॉंग करण्याचं काम जे आहे, ही पद्धत, ही टेक्निक जी आहे ही तुम्हाला नक्कीच करून देईल. मग जे तुम्ही वाचणार आहात 11 वेळा, तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल, आणि तुम्ही 11 वेळा वाचत असल्यामुळे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते नेहमी रेकॉर्डिंग नेहमी वाचत राहील, आणि आपल्या माइंडला आपण सूचना देऊ या पद्धतीने, या टास्कच्या माध्यमातून, की तुम्हाला बेसिकली काय हवं आहे. पिक्चर पूर्णपणे क्लिअर असेल, कारण आपण ते 11 वेळा तर आपण रिपीट करतोच या आरशासमोर. रिफ्लेक्शन अगेन ते 11 वेळा म्हणजे ते पूर्णपणे 11 टाइम्स परत होऊन आपल्याकडे येत आहे. आणि सेकंड थिंग, ते आपण जो तास करत असताना आपला कॉन्फिडन्स वाढल्यामुळं सकाळ दुपार संध्याकाळ अगदी ते कॅसेट जी आहे ती आपल्या ब्रेनमध्ये वाचतीये, आणि मग त्याप्रमाणे आपल्या विचारांप्रमाणे हा निसर्ग जो आहे तो निसर्ग तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट देण्यासाठी प्रयत्नशील राहतो. कारण बेसिकली या निसर्गाचं, या युनिव्हर्सचं एकच काम आहे, जे तुम्ही मागाल तेच तुम्हाला मिळणार. मग आतापर्यंत तुम्ही जे काय मागितलं, थोडासा 5चा विचार करा, थोडे डोळे शांतपणे बंद करून जर तुम्ही 5चा विचार केलात, की तुमच्या मनामध्ये भीती होती त्याचप्रमाणे झालेलं आहे. तुम्ही विचार केला होता
त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल झालेले आहेत. तुम्ही कोणाला धोका दिला होता म्हणून तुम्हाला धोका भेटलेला आहे. लक्षात घ्या, आपल्या विचारांमध्ये जिथून विचार उत्पन्न होतात, मुळात जिथून विचार उत्पन्न होतात तिथूनच सर्व प्रॉब्लेमचा उगम आहे. चांगले विचार असतील तर चांगला उगम होतो, आणि निगेटिव्ह विचार असतील, मळलेले विचार असतील तर मग निगेटिव्ह उगम होतील. आणि म्हणून मग मी म्हणतो की जर तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे चांगलं आणि उत्तम आयुष्य जगायचं असेल तर हा तास नक्की करा. आणि याचा दुसरा पार्ट मला बनवायचा आहे, पण तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा की पहिल्या पार्ट केल्याच्या नंतर तुम्हाला काय फील झालं. दुसरा पार्ट बनवण्यासाठी मी नक्कीच तुमच्या खालच्या या 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 लिंकच्या खाली तुमच्या मी मेसेजची नक्कीच वाट बघेन. तर सुरू करा हा एक महत्वपूर्ण विचारांचा पार्ट, जिकडे आपण काय करतो, आपल्या निगेटिव्ह विचारांना ब्रेक करणार आहोत आणि आपल्या पॉझिटिव्ह विचारांची आपण सुरुवात करणार आहोत. मी वाट बघेल तुमच्या लाईक्स आणि तुमच्या कमेंट्सची आणि तुमच्या फीडबॅकची सुद्धा, कारण फीडबॅकवरती मग प्रत्येकाच्या फीडबॅक प्रमाणे मला एक ऑडिओ असा बनवायचा आहे की त्याच्यामध्ये मला ते मेन्शन करायचंय. जेवढे पण मला त्या ठिकाणी तुमचे कमेंट्स येतील त्याप्रमाणे त्याचा मी एक छानसा पद्धतीचा एक नवीन पोस्ट करेल, दुसरी एक लिंक पाठवेल युट्यूबवरतीच, आणि ती पाठवल्याच्या नंतर मग तुम्हाला अजून त्याच्यामध्ये तुमचे जेवढे पण राहिलेले जे निगेटिव्ह पॉईंट्स असतील, जे पण तुम्ही मला मेन्शन कराल की हे राहिलंय पण हे झालेलं आहे, मग त्याच्यावरती मग मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा एक लिंक जी आहे ती मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी शेअर करेल. मला नक्की कळवा. धन्यवाद.